मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. अशातच आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. यावर मात्र सामान्य मुंबईकरांना नेमकं काय वाटतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करूया. काका, काय वाटते तुम्हाला? कारण गेल्या काही दिवसापासून तुम्ही ऐकत असाल, वाचत असाल का हे दोन्ही भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतील अशा प्रकारच्या चर्चा दोन्ही भावांकडून देखील तशी वक्तव्य केली जाते. तुमचं काय मत आहे? मला तर वाटतं ना, मला मनापासून वाटतं दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. ही माझी तर पूर्वीपासून इच्छा होते आणि जर दोन्ही भाऊ एकत्र आले ना तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप तर नक्कीच होईल, प्रश्नच नाही. पण लवकरात लवकर आपले एकत्र येतील ते, कारण आता उद्धव साहेबांनी हात पुढे गेला, आता राजसाहेब कधी हात पुढे करतात ते बघायचं आहे. एकत्र आले तर फायदाच आहे सगळ्या मुंबईकरांचा आणि सगळ्या महाराष्ट्राचा. त्यामुळे दोघेही एकत्र यायलाच पाहिजेत ते. कारण गेल्या काही वर्षापासून म्हणजे मनसे जेव्हापासून तयार झाली त्यानंतर या दोन्ही भावांचं राजकीय युद्ध सगळ्या मुंबईकरांनी किंवा महाराष्ट्राने पाहिलेले. ते युद्ध कुठेतरी थांबेल आणि महाराष्ट्री माणसाचा फायदा होईल असं वाटतं. हो, नक्कीच फायदा होईल. अनेक वेळा आपण असं पाहतो की जे मराठी नाहीत असे उमेदवार उभे राहतात, ते निवडूनही येतात. पण हे दोन भाऊ जर एकत्र आले तर मोठ्या प्रमाणात मराठी उमेदवार जिंकतील. हो, नक्कीच जिंकतील, नक्कीच जिंकतील मराठी उमेदवार. मराठी माणसं उभं राहायलाच पाहिजे त्याच्यासाठी. आणि काय वाटतं या दोघा भावांबद्दल? जसं या दोन्ही आमच्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही पार्ट्या एकत्र आल्याच पाहिजे. आता यांनी म्हटलं उद्धव साहेबांनी टाळी दिली, मी आणि म्हणेन पहिलं राजसाहेबांनी टाळी दिली तर उद्धव साहेब मागे झाले, तर आता मी म्हणेन यांनी पण टाळी त्यांनी पण तर दोघांनी एकत्र येऊन फारच छान होईल. महाराष्ट्राचं भलं होईल, मराठी लोकांचं भलं होईल. आणि हे दोघं एकत्र आले आणि ॲडिशनल जर आपले शिंदे साहेब डेप्युटी चीफ मिनिस्टर हे जर एकत्र आले ना तर कोणी ताकद नाही तर महाराष्ट्र जिंकायची असं मला वाटतं. अगदी दोन्ही भाऊ एकत्र आले तर मोठी ताकद उभी राहील आणि या मोठी ताकदीच्या मागे मराठी माणूस सक्षमपणे उभा राहील असा विश्वास जो आहे तो इथे दादरमधील सर्व नागरिकांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.